एक दिवस सगळ्यांना जायचंय. असं कोणी ऐकलं का तुम्ही की जो जन्माला आला निथेच राहिला? सर्वांना जावं लागतं महाराज. मी बघा पहिल्या का दुसऱ्या दिवशीच्या कथेमध्ये सांगितलं सर्वांना जावं लागतं. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्त्र88. ब्रह्मा विष्णू महेश मर गए, पर गए काल के फाशी. सर्वांना मरावं लागतं. या जगामध्ये असा कोणीच नाही की जो अमर आहे. सर्वांना जावं लागतं. म्हणून तुमच्या गावामध्ये श्रीमद भागवत कथा होते. कथा श्रवण करण्याकरिता या, परमार्थ करा. तुमच्यातले काही जण म्हणतील नाही होत आहे, आता मस्त पैकी ऐश पाणी मजा मौज करून घेऊ. आणि मग म्हातारपणी हाय म्हणे देव देव करायला. पण म्हातारपण तुम्हाला दिसणार आहे का? कोणी गॅरंटी दिली तुम्ही तुमचं म्हातारपण बघू शकाल? कोणी गॅरंटी दिली नाही ना. माझच सांगते, परमार्थ करा. परदेशामध्ये एक मोठा डान्सर होऊन गेला. त्याचं नाव आहे मायकल जॅक्सन. नाव काय? मायकल जॅक्सन. त्याला त्याच्या जीवनामध्ये 150 वर्ष जगायचं होतं. किती वर्ष? 150 वर्ष जगायचंय. एवढे वर्ष जगायचंय ना, मग लोकांसोबत जर बोलण्याची वेळ आली तर तोंडाला मास्क लावायचा. कोणाशी समजा हात मिळवण्याची वेळ आली तर त्या आधी हातामध्ये हँड ग्लोव्ह घालायचा महाराज. त्याचं जेवण रोज प्रयोगशाळेमध्ये तपासलं जायचं. जोपर्यंत त्याचं जेवण प्रयोगशाळेमध्ये तपासलं जात नाही तोपर्यंत तो जेवत नव्हता. 150 वर्ष जगायचंय ना, म्हणून रोज प्राणवायूच्या बिछाण्यावर झोपायचा. मायकल जॅक्सन हा जन्मतः गोरा नव्हता. त्यानं स्वतःची प्लॅस्टिक सर्जरी करून घेतली आणि स्वतःचा रंग गोरा करून घेतला. स्वतःचा रंग गोरा केला ना, मग त्यानं स्वतःचे आईबाप सोडले आणि भाड्याने गोरे आईबाप घेतले आणि लग्न पण अशा मुली सोबत केलं की जी गोरी आहे महाराज. 150 वर्ष जगण्याची इच्छा करणारा मायकल जॅक्सन जीवनातले 50 वर्ष पण जगू शकला. त्यानं स्वतःची बॉडी मेंटेन ठेवण्यासाठी 10 कोच लावलेले होते. किती? 10 कोच लावले होते. स्वतःची काळजी घेण्यासाठी त्यानं 12 डॉक्टर नियुक्त केले होते. स्वतःचं संरक्षण करण्यासाठी त्याला कोणी टच करू नये म्हणून त्यानं आपल्या अवतीभोवती 15 पैलवान ठेवले होते. त्यानं विचार केला आपल्याकडे भरपूर प्रॉपर्टी आहे, भरपूर पैसा आहे, करोडोंची संपत्ती आहे, म्हणजे आपण वाटेल तेवढे वर्ष जगू शकतो. पण नाही महाराज, वयाच्या 50व्या वर्षी त्याच्या हृदयाची गती बंद पडू लागली. जेव्हा त्याच्या हृदयाची गती बंद पडत होती ना, त्याच्याजवळ 12 डॉक्टर होते, 12, पण कोणी काहीच करू शकलं ना. गाणं बघा, ज्यावेळेस तुम्ही जाता सोबत काही येणार नाही, ना सोनं येणार ना चांदी येणार. मायकल जॅक्सनला किती वर्ष जगायचं होतं? 150 वर्ष जगायचं होतं. 51 वर्ष पण जगू शकला नाही. त्याच्या मरणाच्या वेळी 12 डॉक्टर होतेच, पण अजून सांगू, जिल्ह्यातले सर्वात टॉप लेवलचे सगळे डॉक्टर त्याच्या जवळ बोलवले, पण एकही डॉक्टर त्याचा जीव वाचू शकला नाही. ज्यावेळेस तुम्ही जाता ना, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. मग तुम्हाला कोण वाचवेल? तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. हा देव सोडला ना, बाकी तुम्हाला कोणीच वाचू शकणार नाही महाराज. त्याच्या शरीराचं जेव्हा पीएम केलं, पोस्टमॉर्टम केलं, रिपोर्ट्स आले, त्याच्यामध्ये सांगितलं त्याचे जितके पण हाड आहेत का, त्याचा सुपडा झालेला आहे महाराज. बघा ना किती अवघड परिस्थिती. म्हणून मरणाला डावलता येत नाही. मृत्यू हा असा सम्राट आहे की जो आजपर्यंत कोणत्याच रणांगणामध्ये पराजित झालेला नाही. तुम्हाला एक सांगू का, एक वेळेस तुम्ही देव आठवला नाही चालेल, पण मृत्यू लक्षात ठेवा.
कारण देव आठवला तो मृत्यू लक्षात राहीलच याची गॅरंटी नाही, पण मृत्यू लक्षात ठेवला तर देव आठवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मृत्यू कायम लक्षात ठेवा. एक दिवस सगळ्यांना जायचंय, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा.